उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची आज पुन्हा एकदा आता भेट सुरू झालेली आहे. वारंवार भेटीगाठी होतात. मनसे आणि शिवसेनेची काय याच्या आधी देखील भेटी झाली, आपण सांगितलेलं आहे, पण सूत्र मात्र काही जुळून येत नाही. याच्याकरता त्यांच्या वारंवार भेटी चालू आहे. ते वारंवार किती वेळा भेटली तरी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारवर या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे यांनी किती बैठका घेतल्या, किती भेटी घेतल्या तरी त्यांचा संकल्प काही यशस्वी होणार आहे. धन्यवाद. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एक मोठा गौरव केला आहे. जेव्हा अनंत तरे यांचं जर ऐकलं असतं तर माझी शिवसेना फुटली असते असा पश्चाताप देखील त्यांनी काल व्यक्त केला. काय सांगायला आपल्याला? माननीय उद्धवजींनी आता पश्चाताप करण्यापेक्षा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र त्यांना दिलेला होता, जी शिकवण दिली होती, त्याची अंमलबजावणी जर का उद्धवजींनी केली असती तर आज उद्धवजींना किंवा ठाकरे कुटुंबियांना हे दिवस आले नसते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी त्यांनी करायला पाहिजे. उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची आज पुन्हा एकदा आता भेट सुरू झालेली आहे. वारंवार भेटीगाठी होतात. मनसे आणि शिवसेनेची काय याच्या आधी देखील भेटी झाली, आपण सांगितलेलं आहे, पण सूत्र मात्र काही जुळून येत नाही. याच्याकरता त्यांच्या वारंवार भेटी चालू आहे. ते वारंवार किती वेळा भेटली तरी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारवर या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे यांनी किती बैठका घेतल्या, किती भेटी घेतल्या तरी त्यांचा संकल्प काही यशस्वी होणार आहे. धन्यवाद. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एक मोठा गौरव केला आहे. जेव्हा अनंत तरे यांचं जर ऐकलं असतं तर माझी शिवसेना फुटली असते असा पश्चाताप देखील त्यांनी काल व्यक्त केला. काय सांगायला आपल्याला? माननीय उद्धवजींनी आता पश्चाताप करण्यापेक्षा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र त्यांना दिलेला होता, जी शिकवण दिली होती, त्याची अंमलबजावणी जर का उद्धवजींनी केली असती तर आज उद्धवजींना किंवा ठाकरे कुटुंबियांना हे दिवस आले नसते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी त्यांनी करायला पाहिजे. Sir,